हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत साईनाथ पाजाने यांची दत्तक ही कादंबरी भाग 5. चला तर मग ऐकूया. आता माझी मलाच लाज वाटू लागली. दुपारपासून मनात फुललेला ज्वालामुखी एकाएकी थंड झाला. मला खूपच अपराध्यागत वाटू लागलं. आपण किन्हाळकरांना ओळखायला चुकलो. त्यांच्याविषयी मनात ग्रह केला याची खंत वाटू लागली. त्यांच्या विश्वासाला तडा दिला. खजील होऊन मी त्यांचं बोलणं ऐकत होतो. किन्हाळकरांना सुद्धा खूप वाईट वाटत होतं. ते अगदी गहिवरून गेले होते. मग हताशपणे म्हणाले, माझ्याविषयी गैरसमज करू नका रे माझ्या बछड्यांनो. फार मोठी आशा डोळ्यापुढे ठेवून मी तुम्हाला या घरात आणलं आहे आणि तुम्ही दोघं या घरात आलात म्हणून मला पुन्हा उभं राहण्याची ताकद मिळाली. नाहीतर हा किन्हाळकर कधीच मोडून पडला असता. तुम्ही आलात म्हणून मला या घरात आनंद सापडलाय, सुख समाधान दिसू लागलंय. माझी सुलू आणि माझा प्रल्हाद इतक्या वर्षाने या घरात परत आल्याचा आनंद वाटू लागला. तुमच्यासाठी काहीही करायची मी तयारी ठेवली. मनात म्हटलं, तुम्हाला खूप जीव लावायचा, खूप हौसमौज करायची तुमची. जीवनात तुम्हाला काही कमी पडू द्यायचं नाही. केवढा विश्वास दाखवला मी तुमच्यावर, पण तुम्ही त्या विश्वासाला तडा दिला. मी तुम्हाला पैसे मोजून विकत घेतल्याचा माझ्यावर आड घेतला. म्हणे मी तुम्हाला विकत घेतले. नाही रे माझ्या पोरांनो, मी तुम्हाला विकत नाही घेतलं. विकत घेतली जातात ती जनावरं, माणसं नाही. आणि ठरवलं तर माणसंही विकत घेता येतात, पण माया नाही विकत घेता येत. मी तुम्हाला नाही, माझ्या काळजांच्या तुकड्याने या घरात आणलंय. किती विश्वासाने मी हे घर तुमच्या हवाली केलंय. तरीही तुम्ही माझ्यावर आळ घेता. घ्या, काय वाटेल तो आळ घ्या माझ्यावर. पण मी निष्पाप आहे. माझ्या मनात तुमच्याविषयी फक्त मायाच आहे. वाटलं तर या घरात राहा, वाटलं तर निघून जा. मी नाही तुम्हाला अडवणार पोरांनो, नाही अडवणार. होऊन होऊन काय होईल? फार तर हा किन्हाळकर या घरात एकटा राहील. तुम्ही येण्याआधी मी जसा एकटा जगायचो तसा एकटा जगत राहील. या म्हातारपणात मला फार एकाकीपणा जाणवेल, पण तोही मी सहन करीन. जा माझ्या मुलांनो, मला सोडून जा. किन्हाळकर गहिवरले. पुढचे सगळे शब्द त्यांच्या घशात अडकले. डोळ्यातल्या अश्रूंनी शब्दांना मागे रेटले आणि ते पुढे धावू लागले. किन्हाळकरांना हुंदका फुटला. डोळे पाण्याने तरारून आले. पण त्यांनी अश्रूंना कोसळू दिलं नाही. त्यांनी स्वतःला सावरलं, खूप खूप सावरलं. किन्हाळकर भलतेच धीराचे वाटू लागले. मी किन्हाळकरांकडे पाहत होतो. सुलू पण स्तब्ध होऊन ऐकत होती. मग किन्हाळकर काहीच बोलले नाहीत. बराच वेळ ते शांतपणे बसून होते. बाहेर अंधार दाटला होता. घरात पण तो भरून गेला होता. आम्हाला कुणालाच घरातला दिवा लावण्याचं भान राहिलं नव्हतं. बोलण्याच्या नादात घरात अंधार कधी पसरला ते समजलंच नाही. त्या अंधाराने आम्ही तिघेही झाकोळून गेलो होतो. जणू एक काळी सावली आमच्या तिघांवर पडली होती आणि तिघांच्या मनातली निराशाच घरभर दाटून राहिली होती. मी उठलो. दिवा लावण्यासाठी भिंतीवरचं लाईटचं बटन दाबलं. फळफळ आवाज करीत ट्यूब लागली. घरभर लख्ख उजेड पडला. त्या उजेडात सुलू उजळून निघाली. किन्हाळकर चमकले. पण ते शांतपणे कोच्यावर रेलून बसले होते. त्यांचा चेहरा खूपच उदास वाटत होता. त्यांच्याकडे पाहताना मला खूप अपराध्यागत वाटू लागलं. आपण किन्हाळकरांना ओळखायला चूक केली. त्यांची बाजू न ऐकताच आपण ग्रह करून घेतला. माझ्यावर खरोखर शेठजींचं 5,000 कर्ज होतं. कॉलेजच्या प्रवेशासाठी नुकतेच 3,000 रुपये मी त्यांच्याकडून घेतले होते. आधीही मी त्यांच्याकडून काही पैसे उचलले होते. शेठजींना ते पैसे परत करणे जमले नाही. नंतर कधीतरी देता येईल या हिशोबाने मी तेथून निघून आलो होतो. दुकान सोडताना पैशावरून शेठजींनी मला हटकलेही नव्हतं. खरं म्हणजे याचं सगळं श्रेय किन्हाळकरांनाच द्यायला हवं होतं. पण मी त्यांच्यावर भलताच आक्षेप घेऊन बसलो होतो. आपण या क्षणी अजिबात विचाराने वागलो नाही असं मला वाटू लागलं होतं. थोड्या वेळाने किन्हाळकर उठले, आत गेले. त्यांच्या पावलांचा आवाजसुद्धा आला नाही. हॉलमध्ये फक्त मी आणि सुलू दोघेच होतो. दोघांनाही पश्चाताप झाला होता. मी सुलूकडे पाहिलं तर ती खाली मान घालून उभी होती. तिचे डोळे पण भरून आले होते. मी मुकाट्याने उठलो आणि माझे साहित्य सोडू लागलो. तशी सुलू म्हणाली, राहू दे ते सामान, मी लावते सगळं व्यवस्थित. त्या रात्री कोणी जेवण केलं नाही. एकमेकांशी कोणी बोललं नाही. किन्हाळकर त्यांच्या बेडवर तळमळत पडले होते. आम्ही आपल्या बेडवर झोपलो होतो. छतावरचा पंखा गरगरत होता. आमच्या डोक्यातला पंखाही गरगरत होता. आमच्या तिघांची अवस्थाही अगदी विचित्रच झाली होती. बऱ्याच वेळाने सुलू उठली. मला तिची हालचाल जाणवली. तिच्या पावलांचा आवाज आला. मग ती किन्हाळकरांच्या जवळ गेली. त्यांच्या शेजारी जाऊन बसली.
किन्हाळकरांना तिची चाहूल लागली. तसं तोंड वळवून ते म्हणाले, सुलू. सुलूने होकार दिला. झोपली नाहीस ते? मला एकटीला झोपच येत नाही. कालपर्यंत तर एकटी झोपायची. सुलू गप्प बसली. मग तिला काय वाटलं कुणास ठाऊक. ती हळू आवाजात म्हणाले, मी झोपू तुमच्या शेजारी? किन्हाळकर हसले. काही बोलले नाहीत, पण सुलूला झोपायला जागा करून दिली. सुलू किन्हाळकरांजवळ झोपली. किन्हाळकरांना काय वाटलं असेल? मगाशी तर अगदी एकटं एकटं वाटत होतं त्यांना. दुसरे दिवशी किन्हाळकरांच्या नजरेला नजर देण्याचे धाडस माझ्यात झालं नाही. मी अपराधी भावनेने वावरत होतो. मनात अपराधी भावना ठेवूनच मी कॉलेजला गेलो. त्या दिवशी देसाई माझी विचारपूस करण्यासाठी किसान गल्लीत आले. तेव्हा मी घरी नव्हतो. भाजी आणण्यासाठी मी बाजारात गेलो होतो. परत येऊन पाहतो तर देसाईची गाडी दारात उभी. गेटमधूनच मी ओळखलं की देसाई आले. आत आलो तेव्हा देसाई चहा घेत होते, तर सुलू नेहमीसारखी भिंतीला खिटून उभी होती. मला पाहिल्यावर देसाई चहा घेता घेता म्हणाले, ये प्रल्हाद, तुझीच वाट पाहत होतो मी मघापासून. कधी आलात? मी विचारले. बराच वेळ झाला. का आलात? माझ्याकडे काही काम होतं का? सहजच आलो होतो. म्हटलं तुला पाहावं तुझं कसं चाललंय. ठीक चाललंय, मी म्हणालो. जवळची भाजीची पिशवी सुलूकडे दिली. करमतं ना तुला इथे? त्यांनी विचारलं. मी मान हलवली. कंपनी वगैरे जातोस की नाही? किन्हाळकरांना कंपनीच्या कामात मदत करीत जा. जातोय की, मी म्हणालो. ठीक आहे मग. एकदा तू कंपनीत लक्ष घालायला लागलास की त्यांनाच तेवढा तुझा आधार वाटेल. वय झालं रे आता त्यांचं. हळूहळू ते सगळं तुझ्यावरच सोपवणार आहे. तेव्हा कंपनीचा व्यवहार सगळा शिकून घे. घेईल मी. देसाईच्या समोरच कोचावर बसत म्हणालो. मग सुलूने मला पाणी आणून दिलं. तू आता व्यवहारात तयार झाला पाहिजेस प्रल्हाद. तू तरुण आहे, धडपडे आहेस आणि तुझी ही वृत्ती पाहूनच किन्हाळकरांनी तुला दत्तक घेतलंय. लवकरात लवकर सगळं माहीत करून घे. देसाईचं खरं होतं. किन्हाळकरांचं खूप वय झालं होतं. तरीही ते दररोज कंपनीत जात होते. कंपनीचा सगळा व्यवहार पाहत होते. या वयात त्यांना दगदग सोसवत नाहीत. म्हणूनच त्यांनी आपल्याला दत्तक घेतलंय. त्यांना आपल्या आधाराची खरी गरज आहे हे मलाही पटत होतं. मग देसाई मला म्हणाले, आज सकाळी किन्हाळकर माझ्याकडे आले होते. 2 दिवसापूर्वी तुम्ही त्यांना खूप त्रास दिल्याचे सांगत होते. तुम्ही त्यांच्यावर भलताच आळ घेतला म्हणाले. खरं आहे ते. देसाईंनी त्या दिवशी रात्री घडलेल्या प्रसंगाची आठवण केली तशी माझी मान खाली गेली. मी देसाईची नजर चुकून चहा घेऊ लागलो. मग ते पुढे म्हणाले, तुम्हाला किन्हाळकरांनी विकत घेतले असा आरोप केलाय तुम्ही त्यांच्यावर. अरे किती वाईट वाटलं त्यांना तुमच्या बोलण्याने. माझ्याजवळ येऊन सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. हे चांगलं नाही. आता ते तुमचे वडील आहे. या वयात तुम्हीच त्यांना धीर द्यायचा तर ते सोडून त्यांना यातना देत बसलाय. चुकलेच आमचं, मी म्हणालो. अरे पण तुम्ही सरळ सरळ त्यांच्यावर आरोप केलाच कसा? तुम्हाला काही शंका वाटत होती तर तुम्ही मला येऊन विचारायचं. माझ्याकडे खात्री करायची. या घरात तुम्हा दोघांना दत्तक म्हणून आणण्यात माझा वाटा मोलाचा आहे. तुम्ही आधी मला विचारायला हवं होतं. मगच त्यांच्यावर आरोप करायला हवा होता. देसाईच्या बोलण्याने मला खूपच शरम लागत झालं. 2-3 दिवस सतत मला टोचणी लागली होती. तिने आता परत काळजात घर केलं. देसाईंनी त्या आठवणीला उजळणी दिली. खरं म्हणजे ही गोष्ट देसाईंपर्यंत जायलाच नको होती. माझ्याविषयी देसाईच्या मनात खूप आदर होता. त्याला तडा गेला. मी गपगुमान देसाईचं बोलणं ऐकत होतो. त्यांच्याकडे पाहायची सुद्धा मला लाज वाटत होती. मग देसाई सुलूकडे पाहत म्हणाली, सुलू, तुला किती अपेक्षेने या घरात आणली, पण आल्यापासून तू त्यांच्याशी मुलीसारखं वागत नाही, अशी त्यांची तक्रार आहे. ते तुम्हाला स्वतःच्या मुलासारखं मानतात आणि तुम्ही मात्र त्यांच्याशी तुटक तुटक वागतात. हे बरं दिसत नाही. मग उपदेश केल्यागत ते म्हणाले, पोरांनो, दुनियेत किन्हाळकरांसारखी माणसं फार थोडी आहेत. अरे देव माणूस कुणाला म्हणावं तर ते किन्हाळकरांना. अशा माणसाची सावलीसुद्धा अंगावर पडणं मोठं भाग्याचं असतं आणि तुम्हाला नुसतं भाग्यच नाही तर अख्खा परमेश्वरच मिळालाय. तुम्ही मात्र धृतराष्ट्रासारखं आंधळं बनून त्यांच्याकडे पाहताय. त्यांना दुःख देताय. जरा डोळ्यावरची पट्टी बाजूला काढा आणि उघड्या डोळ्यांनी किन्हाळकरांकडे बघा. खरोखर तुम्हाला त्यांच्यातला परमेश्वर दिसेल. देसाई बोलत होते. त्यांच्या मनातले किन्हाळकर आमच्या पुढे शब्दांची छाती फाडून उघडा करून दाखवित होते. मग मी त्यांना म्हणालो, आमचं चुकलंच देसाई. आम्ही उघड उघड त्यांच्यावर आळ घ्यायला नको होता. पुन्हा त्यांना त्रास होईल असं नाही वागणार आम्ही.
मला तुमच्याकडून अशाच वर्तनाची अपेक्षा आहे आणि प्रल्हाद तुझ्याकडून तर जास्तच अपेक्षा आहे. कारण आता तू त्यांचा मुलगा आहे. मुलगा या नात्याने तू त्यांच्या खांद्यावरचा दांडा स्वतःच्या खांद्यावर घेतला पाहिजे. तरच तू त्यांचा मुलगा शोभशील." देसाई मला समजावून सांगत होते. मलाही ते पटत होतं. मग देसाई किन्नाळकरांच्या मोठेपणाची बरीच माहिती आम्हाला देऊ लागले. त्यातून किन्नाळकरांचा स्वभाव आणि त्यांचं मोठेपण आमच्यासमोर उलगडत गेलं. किन्नाळकर हे साधेसुधे गृहस्थ नाहीत, तर एक वेगळीच आसामी आहे, हे आम्हाला समजून चुकलं. किन्नाळकरांना या उपनगरात एकेकाळी खूप मोठा मान होता, हे सुद्धा आम्हाला देसाईकडून समजलं. थोड्या वेळाने किन्नाळकर कंपनीतून आले, म्हणून त्यांनी बोलणं थांबवलं, नाहीतर ते बराच वेळ बोलत बसले असते. अंधार पडता किन्नाळकर घरी आले. घरात बसलेल्या देसाईंना पाहून ते आश्चर्याने म्हणाले, "अरे देसाई, कधी आलात तुम्ही? खूप वेळ झाला. काय केलंस येऊन? आणि आज तू त्या सिल्व्हालिया कंपनीच्या मॅनेजरकडे जाणार होतास ना?" "जाऊन आलो. तुझ्यासाठी मी कुठेही जायला तयार आहे किन्नाळकर." "जाऊन त्या मॅनेजरशी बोललो. बहुधा ते त्यांचं काम तुलाच द्यायला तयार होतील." "छान, छान. मला तेवढं त्यांच्या कंपनीचं काम मिळवून दे देसाई. तुझे फार फार उपकार होतील माझ्यावर." किन्नाळकर खुर्चीत बसत म्हणाले, "मी प्रयत्न करतोच आहे ना, मग काळजी करू नको. त्याबद्दल तुझे उपकारच होतील." तेवढ्यात सुलूने त्यांना पाणी आणलं. पाणी घेताना त्यांनी सुलूला विचारलं, "देसाईंना चहा पाणी केलं की नाही?" तसे देसाईच म्हणाले, "अरे, आल्याबरोबर तिने फार सेवा केली माझी. फळे खायला दिली, चहा दिला. फार गुणी पोर भेटले तुला किन्नाळकर." "हे तू मला सांगतोस? अरे बाप आहे मी त्यांचा. तुझ्यापेक्षा मलाच माझ्या पोरांचे गुण माहीत असणार." मग दोघेही खळखळून हसले. माझ्याही होठावर हास्य फुलले. मग किन्नाळकर मला म्हणाले, "आज तू कंपनीत आला नाहीस प्रल्हाद. कालच्यासारखंच आज तू मला फसवलंस. मी तर कंपनीच्या सगळ्या कामगार लोकांना सांगून ठेवलं होतं, आज माझा मुलगा कंपनीत येणार आहे म्हणून. किती वाट पाहिली आम्ही तुझी. का आला नाहीस आज कंपनीत?" माझं डोकं दुखत होतं आज आणि अंगात कणकणसुद्धा होती. मी म्हणालो, "फार विचार करणं सोडून दे. एखाद्या गोष्टीचा एवढा विचार करायचा नसतो कधी. त्यामुळे आपल्या जीवाला फार त्रास होतो." मग त्यांनीच पुढे विचारलं, "काही औषध वगैरे घेतलं की नाही?" "मगाशी बाजारात गेलो तेव्हा डॉक्टरांकडे जाऊन आलो." मग किन्नाळकर जागेवरून उठले, माझ्याजवळ आले अन् माझ्या कपाळावर हात ठेवीत म्हणाले, "ताप वगैरे नाही ना?" मी नाही म्हणून मान हलवली. "दुपारी जेवला होतास का तू?" "जेवणच गेलं नाही मला." "अरे अरे, असं उपाशी राहायचं नसतं बेटा. या वयात आतड्यांना ताण पडेल असं काही करायचं नाही. भरपूर जेवायचं." मग ते देसाईंना म्हणाले, "देसाई, आज तुम्ही येथे जेवूनच जा. तुमच्याबरोबर जेवताना मजा येईल आणि खूप दिवस झाले तुम्ही येथे जेवला नाहीत. अरे माझ्या पोरीच्या हातचं एकदा खाऊन बघ, काय स्वयंपाक करते ती." चला तर मित्रांनो, आज इथेच थांबूया. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.